जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। आज या संदर्भातलं विधेयक सादर केलं जाईल अशी माहिती मिळतेय। आज विधानसभेच्या कामकाजात निवडणुकीच्या संदर्भातला अध्यादेश मांडला जाणार असल्याची माहिती आहे। 2 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना ब्रेक लागलेला आहे। आरक्षण आणि इतर तांत्रिक कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत। अध्यादेश संमत झाल्यास निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याचे संकेत का, तशा शक्यता का दिसतात? प्रज्ञा, जर का पाहिजे तर 2017 साली जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या होत्या। त्याच्या मुदत जी आहे ते 2022 रोजी संपली होती। मात्र आरक्षण आणि काही तांत्रिक बाबी आहेत, तर त्यामुळे निवडणुका आपल्याला या अगोदर देखील वारंवार पुढे ढकलल्याचं पाहायला गेलेलं आहे। आणि या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा तसं विधेयक जे आहे ते सादर केलं जाणार आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा ज्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्यासाठी आपल्याला पाहायला मिळू शकतात। एकूणच 2 वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला आपल्याला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच हा अध्यादेश जर संमत झाला तर निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत। एकूण सध्या पाहायचं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या जाऊ शकतात। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।